आपण पाहताय महाराष्ट्र 24 तास न्यूज, कधीही कुठेही. पहा फक्त महाराष्ट्र 24 तास न्यूज. नमस्कार, मी जावेद शेख, महाराष्ट्र 24 तास न्यूज विरार याचा विशेष प्रतिनिधी. आज आपण बोईन्स येथील ग्रेस कॉलनी इथे एक सोसायटी आहे, जे आपण बघू शकता, शिवसाई अपार्टमेंट. आज इथे आलेलो आहेत. आपल्याला आठवण असेल की काही दिवसांपूर्वी आपण इथे एक बातमी बनवली होती, जे या सोसायटीवाल्यांच्या बऱ्याच तक्रारी होत्या. त्यांचे जे उद्योजक आहेत त्यांनी त्यांची काही कामं केली नव्हती आणि त्याच्याबद्दल त्यांनी तक्रारी केल्या होत्या आणि ती न्यूज आपण बनवून व्हायरल केली होती आणि त्याचे जे जबाबदारी आहेत त्यांच्यापर्यंत ती आपली न्यूज पोचली होती आणि त्याचाच परिणाम इम्पॅक्ट म्हणून आज इथे सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे असं आपल्या निदर्शनात येतं. आजच त्यांनी इथे एक नारळ फोडून ते पाण्याचा शुभारंभ केलेला आहे, की पाण्याची लाईन पण त्यांना येते. तर ह्याच्याबद्दल आज इथले सोसायटींचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आपण विचारू, त्यांची कामं कशा प्रकारे झालेली आहेत आणि पुढे त्यांच्या काय तक्रारी आहेत. आता आपल्या जोडीला या शिवसाई अपार्टमेंटचे पदाधिकारी आहेत. आपण त्यांना विचारू त्यांच्या समस्या काय काय होत्या आणि काय झालं. साहेब, आपलं नाव? किरण परशुराम सावंत. आपण माझी सेक्रेटरी, माझी अध्यक्ष ही दोन्ही पदं होती. आता सध्या कामाच्या ज्यामध्ये मी पदावर सभासद आहे. ह्याच्या काही महिन्यांपूर्वी हां. आपण इथे एक बातमी बनवली होती. आपल्या बऱ्याच तक्रारी होत्या आपले जे बिल्डर आहेत, उद्योजक, त्यांच्या विरोधात, की त्यांनी आपली कामं केली नाही आहेत. तर काय म्हणाल आपण आता? आमचे बिल्डर, उद्योजक, तक्रार अशी नव्हती. फक्त एक काम करण्यासाठी तो तगादा होता. का साधारण 2010 पासून आपण इथे राहतो आहे. काही टेक्निकल बाबी होत्या, त्या आता मीडियासमोर सांगण्यासारख्या, म्हणजे काही टेक्निकल अडचणी येत होत्या, त्यामुळे ते काम होत नव्हतं. असं नव्हतं की हेतू शुद्ध नव्हता, की काम करायचं नव्हतं असा हेतू नव्हता. हां, डिले झालं ही गोष्ट मंजूर आहे. त्यात डिले झाल्यामुळे काही खर्चिक गोष्टी पण होत्या त्यामुळे त्यांचाही काही व्यवहार बाकी होता. काही गोष्टी होत्या त्यांचा, म्हणजे महानगरपालिकेबरोबर. तर त्याप्रमाणे त्यांनी, आणि त्यांचा हेतू शुद्ध होता. त्यांच्याबद्दल आजही, म्हणजे ते पहिले आमचे बिल्डर आहेत तरी नगरसेवक होते. पण अजित नाईक साहेबांबद्दल मी एवढं सांगेन की त्या माणसाने कधी बाबा कुठे आम्ही असं बघितलं नाही एखाद्या कामासाठी कुठे पैसे मागतो की काही करतो. डिले झालं ह्याच्याबद्दल ठीक आहे, त्यासाठी तुम्ही मीडियाची कव्हरेज घेतलं होतं, मीडिया लावून धरली होती. पण आज आपलं काम सर्व झालेलं आहे, ज्याच्यासाठी आपण सर्व आतुरतेने वाट बघत होतो. ते नाईक साहेबांनी आता सर्व काम केलेलं आहे. मीडिया प्रतिनिधींना विनंती करतो, ह्याची कॉपी तुम्हाला, एक कॉपी मी झेरॉक्स कॉपी देणार आहे, तीही तुम्ही पब्लिश कराल अशी माझी विनंती आहे तुम्हाला. हा सर्वात पेपर आहे घरपट्टीचा, पहिला पेपर, ठीक आहे ना. हे तुम्हाला मी देणार आहे, ही कॉपी देणार आहे. तुमच्याकडून आम्ही तुमच्याकडून सगळे पेपर घेऊ. ओके. घरपट्टी लागली आहे. हा पाणीपट्टीचा पेपर आहे. थोडंसं उलटा त्याला लावला आहे, त्यामुळे थोडं मला बघण्यात पण अडचण येते. हे पेपर हरकत नाही, तुमच्या म्हणण्यानुसार सगळी कामं झालेली आहेत, ते आम्ही पेपर चेक करू. यस ही सर्व कामं झाली आहेत आणि सध्या आम्ही हॅप्पी आहोत. ओके. हां साहेब, आपलं नाव काय? माझं नाव भूपेंद्र वल्लभ दुंबडिया. मी शिवशाही कोऑपरेटिंग हाऊसिंग सोसायटीचा चेअरमॅन आहे आणि गेल्या 1 वर्षापासून आमची सोसायटी रजिस्टर झाली. नंतर साहेबांकडे माझी धावपळ चालू झाली आणि साहेबांनी मला एक शब्द दिला होता की दुंबड्या, तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आणि तुझं काम मी करून देणार. आणि स्वप्नासारखं आमचं काम करून साहेबांनी आम्हाला दिलं आहे आणि त्यांचा मी खूप खूप आभार प्रकट करतो आहे. त्यांनी आम्हाला जे दिलेले शब्द ते पूर्ण केले, त्यांचा मी खूप खूप आभार प्रकट करतो. तेच आपल्यासोबत या सोसायटीतल्या महिला वर्ग आहे, जो गेल्यावेळी खूप रागामध्ये होता आणि त्यांच्या बऱ्याच समस्या होत्या. तर मॅडम, आता आपण काय सांगाल? आता आमची सगळी कामं झाली, सगळं आता व्यवस्थित आहे. आता काय आम्हाला टेन्शन नाही. काही तक्रार नाही, नाही, तुमच्या तक्रार. हिशोबाने सगळी कामं तुम्हाला करून दिलेली आहे. हो, करून दिली. पिछली बार आपकी बहुत शिकायतें थी, तो अब आप क्या बोलेंगे इस काम के बारे में? पहले काम करके नहीं हुआ, अभी करके दिया है, हम बहुत खुश है. काम के लिए कभी ना नहीं किया, थोड़ा डिले हो गया, हम एक्सेप्ट करते हैं, अभी करके दिया था.
देर से हुआ लेकिन हो गया काम, हम लोग सब खुश हैं यहाँ पर। थैंक यू। आत्ता आपण पाहिलं सगळ्यांच्या तक्रारी होत्या पण सगळ्यात ते झालेल्या आहेत आणि आज विशेष करून या सोसायटीचे उद्योजक बिल्डर आणि माजी नगरसेवक अजित नाईक साहेब हे स्वतः इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी यांची सगळी कामं करून दिलेली आहेत. तर ते स्वतः आले तर आपण त्यांनाच विचारू. साहेब, गेल्या वेळेला आम्ही एक इथे न्यूज बनवली होती, बातमी, त्या सोसायटीवाल्यांच्या बऱ्याच तक्रारी आपल्या विरोधात होत्या की आपली कामं झाली नाहीत आणि आज आपण म्हणता की आम्ही सगळं करून दिलेले आहे. तर काय म्हणाल या सगळ्या तक्रारीबद्दल? ह्यांनी जे तक्रारी केल्या होत्या त्याबद्दल तुमचं मला पहिलं म्हणणं काय आहे ते सांगा. तक्रारीबद्दल मला दुःख अजिबात झालेलं नाही. मला आनंद झाला, कारण मी माझ्या कामामध्ये अगदी डे वनपासून म्हणजे गेली 10 वर्ष यांचं काम झालं नाही, मी मान्य करतो. लोक रागावलेली, त्यांनी तुम्हा पत्रकारांना दोघा तिघांना बोलवलं कोणाच्या सांगण्यावरून. असतात मार्ग दाखवणारे भरपूर लोक असतात, त्यांनी दाखवला मार्ग आणि त्यांनी तो अवलंबला आणि सगळे एकत्रित येऊन माझ्याबद्दल 2 शब्द खोटे नाटे पण बोलले, पण त्याबद्दल मला दुःख वाटलं नाही, कारण त्यांचं काम मागील 10 वर्षापासून झालं नाही. नक्कीच ते दुःखी असतील, पण ते न झाल्यामागचं कारण पण त्यांना माहिती होतं की इथे 5-6 बिल्डिंग आहेत, 5-6 बिल्डिंगची एकत्रित सोसायटी बनणं, OC घेणं, हे सगळं वेगवेगळे विकासक आहेत आणि त्या सगळ्यांनी पूर्तता केलेली नव्हती, त्यामुळे ही कामं होत नव्हती. आणि माझा पहिल्या दिवसापासून शब्द होता की मी तुमचं काम करणार. एका माणसाने सांगावं की मी कोणाला उलटं बोललं आहे की काय, असा काही विषय नाही. तक्रार हा विषय नाही किंवा आज मी इथे आलो आहे आणि माझा नगरसेवक म्हणून प्रभावाखाली बोलतात असं काय नाही. एक व्यक्ती म्हणून, मी सामान्य व्यक्ती म्हणून इथे उभा आहे. मी इतकंच सांगेन, मला प्रामाणिकपणे या लोकांच्या कर्जात राहायचं नव्हतं, हे काम करायचं होतं. टेक्निकल अडचणी होत्या, सेफ्टी टँक होती दुसऱ्या जागेत होती, OC होत नाही, काही कामं अशी वाढीव काम तर मी कुठेच करत नाही. इल्लिगलवाला मी माणूसच नाही. बिल्डिंगमध्ये 1 इंचाचा सुद्धा तुम्हाला माप नाही नाही. यांचं असं इनलिगलचा प्रश्न नव्हता. यांचं असं म्हणणं होतं की आम्ही बरीच वर्ष झाली पण नाही, आमच्या नाही, ज्या काम आहेत त्या पेंडिंग राहिल्यात. नाही तोच आणि विषय. आपण म्हणालात की यांनी तक्रारी, काय आहे, तक्रारी केल्याशिवाय पुढे कामं होत नाही. नाही. तर त्यांनी तक्रार म्हणून आमच्याकडे आणली आणि आम्ही ते पब्लिश केल्यामुळे कसं थोडं लवकर होतं काम. जे जबाबदारी आहे त्यांच्यापर्यंत ते बातमी पोहोचते आणि त्यांना वाटते की अरे आपण मी ठेवलेली तुम्हाला- कामं आहेत ती सगळीकडे जा, म्हणून तो लवकर करतो. मी तुम्हाला आधी पण सांगितलं, तक्रारीचं मला अजिबात काय टेन्शन आलं नाही, कारण मी त्यात तक्रारीच्या लायक माणूसच नाही. तक्रार ह्या लोकांनी केली, तुम्हा लोकांच्या माध्यमातून व्हायरल झालं, लोकांचे फोन मला आले की अरे काय या वेड्यांचं डोकं फिरलं. मला कोण वाईट बोललं नाही. 1-2 वाटलं नक्की काय आहे, कशासाठी अडकलं, कारण लोकांना माहिती आहे की आपण ठणठण नाणं आहे, असली कामं मी करत नाही, इल्लिगलमध्ये मी राहत नाही. त्यामुळे लोकांना काळजी वाटली की नक्की हा विषय काय. तर म्हटलं काय विषय, यासाठी माझी प्रोसेस होती. तुम्ही लोकांनी, पत्रकारांनी आणि काही लोकांनी नगरपालिकेत चौकशी केली, तेव्हा त्यांना टेबलावरती दिसले यांचे पेपर आहेत, टेक्निकल रिझनसाठी अडलेले. एवढंच की तुमच्या तक्रारीनंतर काय म्हणतात त्याला, मी नकशिकांत पातळ एक केलं आणि ते काम करून ऍक्टिव्ह झाला नाही ॲक्टिव्ह होतोच. पण कसं आहे बघा, जिथे तुम्हाला पॉझिटिव्हिटी असते तिथे काम करण्यात मजा असते. मी प्रामाणिक काम करत असताना विरोधकाकडे जाणं, 4 लोकांकडे जाणं, यांचं काही चुकलं असं मी म्हणत नाही, पण ते कुठेतरी मला दुःखदमय होतं. म्हटलं जाऊ दे, मी जर बरोबर आहे तर माझी गाडी डेस्टिनेशनला पोचायची, जेव्हा पोचेल यांना किती घंटा वाजवायच्या तेवढ्या वाजवू दे. आणि मी प्रामाणिकपणे त्यांचं काम करत होतो, हे या लोकांना प्रत्येकांनाही माहिती आहे. डिले नक्की झालं, परंतु काम झालं, यामध्ये आज आम्ही समाधान मानायला पाहिजे. आज यांची घरपट्टी, OC, घरपट्टी, पाणीपट्टी, जे त्यावेळेला 10 वर्षापूर्वी 3.5-4 लाखात काम होणारं आज 22 ते 28 लाखाच्या घरात गेलं. आणि एवढं मोठी खर्च करायला तेव्हा मी फ्लॅट विकल्यात 3-4 लाख रुपयाने. इथे फ्लॅट विकताना सुद्धा काहीकांना प्रॉब्लेम होते, काहीकांच्या अडचणी होत्या, त्या नजरअंदाज करून मी माझ्या माणसांना माझ्या घरात त्यांचं घर म्हणून जेव्हा दिलं, मेहरबानी कोणी कोणाला करत नाही, पण मी माझा एक डोळा बंद ठेवलेला. सोसायटीचे चार्जेस जेव्हा लोक 50-60 हजार 70,000 बिल्डर ॲज घेतात, वॉटर चार्जेस, मीटर चार्जेस, सगळे चार्जेस, ते मी ह्या लोकांकडून 15,000 ते 20,000 घेतले नाही. 5 ते 6 वर्षांची सोसायटी मी 2 टँकर रोज पाण्याचे, 2 टाईम सिक्युरिटी, ह्याचा किती बजेट होतं त्याचा विचार करा. अर्धी बिल्डिंग विकत घेतली असती तेव्हाच एवढा मी खर्च केला आहे, पण ते मला माहिती आहे आणि ह्या लोकांनाही माहिती आहे. परंतु काम लेट झालं तर ते दुःखी होणार आणि त्या लेटबद्दल मी आज पण क्षमस्व आहे. परंतु माझी तक्रार करावी असा मी व्यक्तीच नाही, हे तुम्हाला आजच्या कामातनं दिसून आलं असेल. एवढंच मला इथे म्हणायचं. नाही, त्यावेळेला यांचं एक म्हणणं जरूर होतं की काम नाही होत, पण त्यांना आम्ही कधी पण फोन केला तर फोन कट कधीच करत नव्हते. आमचा फोन उचला, आम्हाला एवढं सांगायचे की करतो, हे त्यांचं तेव्हा पण म्हणणं होतं. आणि आज तुम्ही सगळं करूनच दिलेलं आहे त्यांना, तर त्याबद्दल त्यांनी तुमचे आभार मानलेलेच आहेत. मी श्रेय कधी मीपणाचं श्रेय मी कधी घेत नाही.
जेव्हापासून मला समज झाली आहे तेव्हापासून माझ्यातलं मी काढून मी बाजूला ठेवलं आहे. हे काम या लोकांनीच केलं. यांच्या पाठपुराव्याने, यांच्या मागणीने, यांचे 7-8 अध्यक्ष झाले. अनेक लोकांना याचं श्रेय घ्यायला मिळालं की माझ्याच्यानी नाही झालं. तू प्रत्येकजण मला भेटायचे, यायचे, ते पण माझा रिस्पेक्ट करायचे. माझी भाषाही तशी होती. अनेक वर्ष झाले खरोखर आम्हाला वनवास झाला हा, परंतु त्यामध्ये माझा हेतू स्वच्छ होता. काम करून द्यायचं होतं आणि ते काम आज झालेलं आहे. तर आपण पाहिलं हे माजी नगरसेवक अजित नाईक यांनी या सोसायटीच्या जेवढ्या काही कामं शिल्लक होती सगळी आज पूर्ण करून दिलेली आहेत आणि एक नारळ फोडला आहे. त्यांची पाण्याची लाईनसुद्धा आता लवकरच 2 दिवसात येणार आहे आणि त्यांच्या सगळ्या समस्या दूर झालेल्या आहेत. त्याबद्दल सोसायटीने त्यांचे आभार मानलेले आहेत. आणि ही बातमी आम्ही अगोदर थोड्या दिवसांपूर्वी सगळीकडे पसरवली होती. त्याचा इम्पॅक्ट म्हणून हे काम लवकरात लवकर झालं असंच आम्ही समजतो आणि त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आता एक नवीन बातमी सगळीकडे पसरत आहे. आपण उत्तर देऊ शकाल तर द्या की आपले नाना काय दुसऱ्या पक्षात जात आहेत. ही बातमी खरी आहे? काय वाटते आपल्याला? बघा, प्रत्येक गोष्ट ही वेळेवर सोडलेली बरी. माझ्यासारख्याच्या तोंडून तुम्ही काय ऐकायची इच्छा ठेवू नका. वेळ काय ते वेळेमध्ये सामर्थ्य आहे. वेळ जे आहे ते दाखवून देईल आणि वेळेप्रमाणे आपल्याला चालायचं. बहुजन विकास आघाडीचा आता नाव आलं म्हणून तो विषय निघालेला आहे. म्हणून मी आपल्याला प्रश्न विचारला आहे. पण नाही, सगळं आपल्याला माहिती नसेल तर जाऊ द्या. पण समजा भविष्यात तरी एक विचारतो प्रश्न, भविष्यात असं काही घडलं तर आपण कोणत्या साईडला असाल? नाना गट की आप्पा गट? भविष्य कोणी पाहिलं आहे? मला आता इथून माझ्या घरी पोहोचणं माझ्या फॅमिलीमध्ये महत्त्वाचं आहे. नंतर तर मी की बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जी कामं केलेत आणि जवळजवळ आम्ही जी ठरवली होती त्यातली 90% कामं, आपण 95 पण म्हणू शकतो, काही बाकी असतील तर आमचे झालेले आहेत. महत्त्वाचा मुद्दा आमचाही होता. आता जसा पाण्याचा ह्यांचा प्रश्न होता हा आज मार्गी लागला. आमचाही प्रश्न पाण्याचा होता. त्याच्या अगोदर आमची पण घरपट्टी लागली नव्हती. त्याच्यामुळं आमच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा अगदी गहन बनला होता. त्याचा खर्चही आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो होतो. या संदर्भात खर्च अमाप होता. आमची तेवढी कॅपॅसिटी नव्हती. मग आम्ही नाईक साहेब किंवा आमचे विकासक कवळी साहेब ह्या दोघांच्या माध्यमातून आम्ही आमचं पहिला घरपट्टी लावून घेतली, पाणीपट्टी लावून घेतली. आमच्या कॉम्प्लेक्सचा आम्ही कन्व्हेन्स करून घेतलेला आहे काय. आणि ही कामं सगळी आमचे अजित नाईक साहेब, आमच्या पक्षाचे वरिष्ठ, मग माडिक साहेब असतील, आमचे दादा असतील, आप्पा असतील, सगळे पंकज दादा, सगळ्यांनी आम्हाला पूर्ण सपोर्ट केलेला आहे. आणि त्यामुळे आमचं कॉम्प्लेक्स म्हणजे आम्ही स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की आमची ही सगळी कामं होतील, कारण त्याच्यात अडचणी भरपूर होत्या. त्याच्यावर मात करून त्यांच्यामार्फत आम्ही सगळी कामं केलेली आहेत. त्यामुळं आम्ही सगळे नाईक साहेब, आमचे सकार माडिक साहेब आणि सगळे वरिष्ठ आमदार साहेब, आप्पा, सगळ्यांचे आम्ही या संदर्भाबद्दल आभार मानतो. एक्स बलवीर सोलंकी, पिछले कुछ टाइम से वार्ड 36 के इस एरिया का जो विकास तेज़ी से हुआ है उसका पूरा का पूरा श्रेय माननीय नगर सेवक अजीत नाइक साहब, अपने यहाँ की युवा आघाड़ी की टीम, अपने कार्यकर्ता और अपने रहवासी, इन सब को जाता है. और आगे भी विकास ऐसे ही निरंतर चलता रहेगा. ये नाइक साहब ने सबको भरोसा दिया है और इस चीज़ का सबको नाइक साहब पे भरोसा है. सॉरी.